राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरता ही महत्त्वाची बैठक होती। आपल्याबरोबर युवकचे प्रदेशाध्यक्ष आहेत मेहबूब शेख। मेहबूब शेख जी, आजच्या बैठकीत नक्की काय घडलं? कारण की आज तुमच्या पक्ष कार्यालयामध्ये राज्यातले अनेक पदाधिकारी उपस्थित होते, फ्रंटल सेलचे अध्यक्ष होते, तुम्ही देखील उपस्थित होता। एकंदरीतच लोकांनी पक्षातल्या पदाधिकाऱ्यांनी काय भूमिका काय मांडली आहे जयंत पाटलांसोबत? काय असं आहे की आता पक्षाची दर महिन्याला बैठक होणार आहे। त्याच्यामध्ये सगळ्या फ्रंटलच्या अध्यक्षांनी एक महिनाभर काय काम केलं, त्याचबरोबर निरीक्षकांनी काय काम केलं, याचा आढावा साधारण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब घेतात। आणि येणाऱ्या झेडपी पंचायत समितीच्या अनुषंगानं निरीक्षकांनी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन कशा पद्धतीनं संघटन करायचं, कशा पद्धतीनं बूथ बांधणी करायची, त्याचबरोबर फ्रंटल सेलनी कोणते विषय घेऊन त्या ठिकाणी काम करायचं, याच्या संदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। आणि पुढच्या महिन्याला याच्या संदर्भात काय काम केलं आहे याचा आढावा हा परत निरीक्षक आणि फ्रंटल सेलच्या अध्यक्षांना त्या ठिकाणी द्यायला सांगितलेला आहे। आणि आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं संघटनात्मक त्या ठिकाणी काही बदल करायचेत का ते देखील सुचवण्याच्या संदर्भात जयंत पाटील साहेबांनी या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना कळवलेलं आहे। खरं तर माध्यमांमध्ये चर्चा आहे 2 पवार एकत्र येणार म्हणून। सामान्य कार्यकर्ता तुम्ही वैयक्तिकरित्या तुमचं काय म्हणणं आहे? कारण की गेले अनेक दशकांपासून तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंध आहे, जयंत पाटलांशी संबंध आहे, शरद पवारांशी संबंध आहे। कसं आहे, हे बातमी मी मीडियात बघितली, पवारसाहेबाचं काही मी स्टेटमेंट अजून बघितलेलं नाही। याच्यावर वरिष्ठ ज्या वेळेला आमचे बोलतील त्याच्यानंतर मी बोलणं योग्य होईल, कारण हा मोठा विषय, हा माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी ह्या विषयावर आत्ता मत व्यक्त करणं हे मला काही संयुक्तिक वाटत नाही। आमचे वरिष्ठ ज्या वेळेला ह्याच्यावर बोलतील त्याच्यानंतर मी माझं मत मांडेल। परंतु कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत नाही का? ज्या पद्धतीने दोन्ही पवार एकत्र येणार याच्या बातम्या माध्यमांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे, आणि त्याच पद्धतीने दोन्ही पवार सातत्यानं एकाच मंचावरती एका कार्यक्रमाला येतात, एकमेकांशी बोलतात, यामुळे कार्यकर्ता संभ्रमात राहत नाहीये का? कोणी संभ्रमात नाही, मीडियाने संभ्रम करायचा प्रयत्न करू नये। कार्यकर्ते काही संभ्रमात नाही। कार्यकर्ते शरद पवार साहेब काय बोलतील, शरद पवार साहेबाचा काही असा एखादा इंटरव्ह्यू जसा तुमच्या TV चॅनलला बातम्या दाखवतात तशा काय आमच्या कार्यकर्त्याच्या पाहण्यात आलेलं नाही। परंतु नेत्यांनी स्वतःची तरी भूमिका स्पष्ट करणं गरजेचं वाटतं की नाही? कारण की ज्या पद्धतीने वक्तव्य येतात, नेते अजून काही बोललेलेच आम्ही बघितलेले नाही। तुमच्या मीडियाच्या बातम्यावर बघतोय। आता मीडियाच्या बातम्यात पार आपण कराचीवर ताबा केला होता आणि तो ताबा लगेच सोडून पण दिलाय। त्याच्यामुळं मीडियाच्या बातमीत आम्ही जोपर्यंत आमचे नेते स्टेटमेंट अधिकृत करत नाही तोपर्यंत त्या विषयावर आम्ही काय बोलणार? परंतु तुमची इच्छा आहे का नेत्यांनी अशी अधिकृतपणे भूमिका वगैरे काही मांडायची? माझ्या इच्छेचा कुठं प्रश्न आहे? नेते आमचे काय भूमिका घेतील पवार साहेब, त्याच्यानंतर तुम्ही मला विचारलं तर ते अधिक संयुक्तिक होईल। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। प्रदेशाध्यक्ष मेहबूब होते, जे युवकचे प्रदेशाध्यक्ष आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की दोन्ही पवार एकत्र येणार या सगळ्या काही बातम्या आहेत त्या माध्यमांमध्येच आहेत, त्यामुळे दोघंही पवार एकत्र येणार हे अधिकृतपणे अजून देखील स्पष्ट झालेलं नाही आहे। दोन्ही पवार एकत्र येण्याच्या संदर्भात शरद पवार, जे आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, तेच अधिकृत भूमिका मांडल्यानंतर त्याच्यानंतर आम्ही आमची प्रतिक्रिया देऊ, असं मत जे आहे ते मेहबूब शेख यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई।